वृश्चिक राशीसाठी पुढील 3 महिने बदल घडवून आणणारे 10 भाकिते आणि 2 जीवन बदलणाऱ्या घटना। कधीकधी जीवनात अशा क्षणांची गरज असते जेव्हा आपल्याला फक्त दिशा नव्हे तर दिव्यता हवी असते। काही छोटेसे उपाय जे आपल्या आयुष्याला बदलू शकतात। आज मी तुमच्यासोबत असेच काही गूढ पण अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे जे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडू शकतात आणि तुमच्या मनाला शांतीची अनुभूती देतील। कधीही आपल्या वर्तमानाचा गर्व करू नका, कारण काळाचे चाक कधी कोणती दिशा बदलवेल हे कोणालाही माहीत नाही। आणि जो व्यक्ती वेळेचे महत्त्व ओळखतो तो स्वतःच आपले नशीब घडवू शकतो। प्रिय मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत वृश्चिक राशीच्या त्या रहस्यांबद्दल जी येणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकतात। ही काही सामान्य भविष्यवाणी नाही, तर ब्रह्मांडातील बदलांमधून मिळालेले ते संकेत आहेत जे तुमच्या नशिबाला नवीन दिशा देणार आहेत। पुढील 2 महिने 10 भाकिते आणि अशा 2 घटना ज्या तुमच्या अंतःकरणाला हादरवून टाकतील। कारण आता वेळ आली आहे जागरणाची, समजून घेण्याची आणि जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय घेण्याची। ब्रह्मांडाच्या हालचालींमध्ये एक महापरिवर्तन झाले आहे। मे महिन्यात राहूने आपली दिशा बदलली आहे, केतूनेही आपले स्थान बदलले आहे आणि मार्चमध्ये शनीच्या दशेने तुम्हाला अलविदा म्हटले आहे। आता जुलैपासून या ग्रहांची ऊर्जा थेट तुमच्या नशिबावर परिणाम करणार आहे। तर प्रश्न असा उठतो, कोणत्या गोष्टींपासून सावध राहायला हवं? कोणते संधी तुमचे जीवन उंचावू शकतात आणि कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे? या व्हिडिओत आपण सांगणार आहोत त्या 10 सर्वात मोठ्या भाकितांबद्दल ज्या तुमच्यासाठी आधीच लिहून ठेवल्या गेल्या आहेत आणि ज्यांचा परिणाम टाळणं आता कोणाच्याच हातात नाही। तुमच्या चंद्र राशी आणि जन्मराशी या दोन्हीच्या आधारे तयार केलेले हे विशेष ज्योतिष विश्लेषण तुम्हाला येणाऱ्या काळासाठी पूर्णपणे तयार करेल। मित्रांनो, जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल किंवा तुमचा कोणी प्रियजन या राशीचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे फक्त ज्ञान नाही, ही एक चेतावणी आहे। ही फक्त भविष्यवाणी नाही तर संधीची दस्तक आहे। पण त्याआधी एक छोटीशी विनंती, कमेंट बॉक्समध्ये ओम श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। व्हिडिओला एक सुंदरसा लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच खरी, सखोल आणि भावनिक भविष्यवाणी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला सुरुवात करूया वृश्चिक राशीच्या पुढील 2 महिन्यातील त्या 10 सर्वात मोठ्या, अचूक आणि काळजात धडकी भरवणाऱ्या भविष्यवाण्यांची। पहिली भविष्यवाणी, आरोग्यातील चमत्कारी बदल। प्रिय मित्रांनो, जेव्हा शरीर स्वस्थ असते तेव्हाच मनही शांत राहतं आणि जेव्हा मन शांत राहते तेव्हा जीवनातील प्रत्येक लढाई जिंकणे सोपे होते। आता 15 जुलै 2025 नंतर तुमच्या जीवनात एक चमत्कारी वळण आले आहे। आरोग्याशी संबंधित असे वळण जे तुम्हाला आतून बळकट करेल। मंगल ग्रह आता तुमच्या अष्टम भावात प्रवेश करतील, म्हणजे जीवनातील गूढ आणि परिवर्तनाशी संबंधित त्या भावात जिथून मोठे बदल जन्म घेतात। त्यानंतर मंगल ग्रह 9 भावात म्हणजेच भाग्यस्थानात गोचर करतील आणि इथून सुरू होईल ती ऊर्जा जी तुमच्या ठप्प झालेल्या आरोग्यास गती देईल। जरी मंगल नीचस्थ असतील तरी त्यांची स्थिती खूप शक्तिशाली असेल। पोटाच्या तक्रारी, अपचन, सतत सर्दी, खोकला, संक्रमण किंवा कफाशी संबंधित आजार या सर्व गोष्टी आता हळूहळू दूर होत जातील। पण थांबा, इथे एक गंभीर इशाराही आहे। यावेळी राहू आणि शनी तुमच्या कुंडलीच्या पंचभावात बसून शापित दोष निर्माण करत आहेत। हे दोष साधे नसतात। हे मानसिक तणाव, संततीशी मतभेद आणि विनाकारण अडचणी निर्माण करू शकतात। तर आता काय करावं? पहिले, आपल्या आहारात पूर्णतः सुधारणा करा। जंक फूडपासून दूर राहा। सात्विक आणि पौष्टिक आहार घ्या। दुसरे, जर तुमचं अपत्य असेल तर त्यांच्या बरोबर प्रेम, शांतता आणि संयमाने वागा। कुठलीही अनावश्यक चर्चा किंवा चिडचिड संबंधांमध्ये कटुता निर्माण करू शकते। लक्षात ठेवा, पंचम भाव फक्त संततीचा नसतो, तो प्रेम आणि भविष्यातील निर्मितीचा भावही असतो।
आणि मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला राहू, केतू आणि बृहस्पतीच्या महापरिवर्तनाबद्दल पुढे सांगेल, तेव्हा तुम्ही स्वतः पाहाल की कशी तुमच्या नशिबाची दिशा बदलते आहे. दुसरी भविष्यवाणी, भाग्य आणि करिअरचा सुवर्ण संयोग. आता बोलूया तुमच्या नशीब आणि करिअरबद्दल. दोन असे पैलू जे एकत्र आले तर माणसालाही तारा बनवतात. जुलै महिन्यात तुमच्यासाठी गोल्डन पीरियड सुरू होत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. हे 28 दिवस आहेत तुमच्या नशिबाच्या वेगाने धावण्याचे. कोणताही मोठा निर्णय, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी, इंटरव्ह्यू, प्रोजेक्ट किंवा जीवनातील कुठलीही मोठी सुरुवात, ही सर्व कामे या काळात करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. या काळात नवम भाव म्हणजेच भाग्यस्थान अतिशय बलवान स्थितीत असेल. पण 28 जुलैनंतर नशिबाची गती थोडी मंदावेल. ऑगस्ट महिना विशेषतः थोडा चढउतार असलेला असेल. म्हणून आवश्यक आहे की तुम्ही तुमचे महत्त्वाचे निर्णय जुलैमध्येच घ्या. आता करिअरकडे वळूया आणि इथून जे संकेत मिळत आहेत ते खरोखर प्रेरणादायी आहेत. दशम भाव, जो की करिअरचे घर असतो, तिथे सूर्यदेव उच्चस्थ होऊन विराजमान आहेत. म्हणजेच तुमचे परिश्रम आता फळ देणार आहेत. ऑफिसमध्ये कौतुक होईल. नवीन संधी समोर येतील. जे लोक नवीन नोकरी किंवा प्रमोशनच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंतचा कालावधी अत्यंत शुभ आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जुलै अखेरपर्यंत ग्रहांची चाल थोडी गुंतागुंतीची असेल. ऑफिस पॉलिटिक्स, वादविवाद किंवा काही लहान मोठ्या अडचणी या काळात त्रासदायक ठरू शकतात. म्हणून संयम ठेवा. कोणताही मोठा धोका घेऊ नका. विवादांपासून स्वतःला दूर ठेवा. लक्षात ठेवा, जेव्हा ग्रह परीक्षा घेतात तेव्हा बक्षीसही मोठं देतात. आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ परीक्षा आणि पारितोषिक दोघांचाही आहे. तिसरी भविष्यवाणी, जेव्हा ब्रह्मांड तुमचं नशीब नव्याने घडवेल. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत या संपूर्ण ज्योतिषीय विश्लेषणाच्या सर्वात रहस्यमय आणि निर्णायक वळणावर. ग्रहांचं महापरिवर्तन म्हणजे राहू, केतू आणि देवगुरु बृहस्पती यांची ती चाल जी येणाऱ्या 18 महिन्यांमध्ये तुमचे जीवन नव्याने घडवणार आहे. सर्वप्रथम राहूविषयी बोलूया. मे 2025 मध्ये राहूने पंचम भाव सोडून तुमच्या चतुर्थ भावात प्रवेश केला आहे. आता पुढील 1.5 वर्ष राहू याच ठिकाणी राहणार आहे. आणि हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, प्रेम जीवनात आणि कौटुंबिक आयुष्यात हळूहळू स्थिरता येऊ लागेल. जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांच्या परिस्थितीत आता सुधारणा होणार आहे. आणि जे दाम्पत्य संतानप्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठीही हा काळ आशेचा नवा किरण घेऊन येणार आहे. राहू पंचम भावात असताना अनेकदा गर्भधारणेत अडथळे किंवा तणाव निर्माण करतो. पण आता ते तिथून निघून गेले आहेत आणि तुमचे मार्ग हळूहळू मोकळे होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ लक्ष केंद्रित करण्याचा आणि मानसिक शांततेचा आहे. आता तुम्हाला जाणवेल की तुमचा मेंदू पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आहे आणि अभ्यासात लक्ष लागायला लागलं आहे. आता केतूकडे वळूया. केतूनेही पंचम भाव सोडून दशम भावात प्रवेश केला आहे आणि इथून सुरू होतो एक अंतर्गत संघर्ष. संभव आहे की तुम्ही तुमच्या करिअरबाबत थोडे दुरावलेपण किंवा असमाधान अनुभवाल. ते समाधान मिळणार नाही. वारंवार मनात येणारा प्रश्न, मी याहून चांगल्यासाठी पात्र नाही का? पण घाबरू नका, ही केवळ मानसिक गुंतागुंत आहे, सत्य नव्हे. जर तुम्ही संयम आणि समजूतदारपणाने काम घ्याल तर केतूच्या या प्रभावाला तुमच्या फायद्यात वळवू शकता. हा काळ आत्मनिरीक्षणाचा आहे आणि आत्मनिरीक्षणातूनच नवे मार्ग जन्म घेतात. आता येतो सर्वात शक्तिशाली ग्रह, देवगुरु बृहस्पती. मे महिन्यात बृहस्पतीने तुमच्या कुंडलीच्या अष्टम भावात प्रवेश केला आहे आणि हा भाव आहे गूढता, परिवर्तन आणि पुनर्जन्माचा. आता तुमच्या जीवनात होणार आहे एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली रूपांतरण. ज्यांच्या डोळ्यात विदेशात जाण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. ज्यांच्या बोलण्यात प्रभाव नव्हता, आता त्यांच्या शब्दांत जादू असेल. लोक त्यांचं ऐकतील आणि प्रभावित होतील.
पण त्याचवेळी एक महत्त्वाची चेतावणीही आहे. बृहस्पतीची दृष्टी तुमच्या 12व्या भावावर आहे आणि ते तुमच्या दुसऱ्या घराचे स्वामी देखील आहे. याचा अर्थ आहे अचानक होणाऱ्या खर्चांपासून सावध राहा. न वापरता येणाऱ्या खर्चांमुळे, प्लॅनिंगशिवाय केलेल्या गुंतवणुकीमुळे किंवा आरोग्याशी संबंधित अचानक लागणाऱ्या पैशांमुळे त्रास होऊ शकतो. म्हणून आत्ताच एक योजना बनवा. प्रत्येक खर्च विचारपूर्वक करा आणि कुठलीही मोठी गुंतवणूक तेव्हाच करा जेव्हा योग्य वेळ येईल. चौथी भविष्यवाणी, विवाह आणि प्रेम जीवनातील खरेपणा. आता आपण बोलणार आहोत त्या नात्याबद्दल जो दररोज आपल्या जीवनाची दिशा ठरवतो. आपलं वैवाहिक जीवन, आपला जीवनसाथी आणि तो व्यक्ती ज्याच्याशी आपले हृदय जोडलेले असते. वृश्चिक राशीच्या सप्तम भावाचे स्वामी आहेत शुक्रदेव, म्हणजेच प्रेम, सौंदर्य आणि नात्यांचे प्रतीक. एप्रिल आणि मे महिना तुमच्यासाठी विवाह आणि प्रेमसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत सुंदर आणि सुखद ठरला. शुक्रदेव पंचम भावात उच्चस्थ विराजमान होते, म्हणजेच प्रेम, समरसता आणि सौहार्दाने भरलेले दिवस. पण आता जुलै महिन्यात शुक्रने तुमच्या कुंडलीच्या 6व्या भावात प्रवेश केला आहे. आणि हा भाव संबंधित असतो तणाव, वादविवाद आणि आरोग्य समस्यांशी. म्हणून या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. कुठल्याही छोट्या गोष्टीवरून वाद करू नका. जर वाटत असेल की वाद निर्माण होऊ शकतो, तर थोडंसं मौन, थोडी नरमाई आणि खूप सारा संयम या त्रिसूत्रीचा अवलंब करा. प्रेमसंबंधातही हाच फॉर्म्युला वापरा. गैरसमज आणि घाईगडबड टाळा, कारण अनेकदा आपण जे बोलू शकत नाही तेच नातं तोडून टाकते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतात. प्रिय मित्रांनो, भविष्यवाण्या कितीही अचूक असल्या तरी त्यांच्यासोबत योग्य उपायन केल्यास ग्रहांचा परिणाम गुंतागुंतीचा होऊ शकतो. पण एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही हे साधे पण प्रभावी उपाय अंमलात आणले तर तुमच्या जीवनात फक्त आणि फक्त फायदा होईल. नकारात्मकतेला काहीही स्थान उरणार नाही. पहिला उपाय, बजरंगबलींचा आशीर्वाद मिळवा. दररोज हनुमान चालिसाचे पठण करा. कारण वृश्चिक राशीचे इष्टदेव म्हणजे श्री हनुमान, संकटांना हरवणारे, शक्ती आणि धैर्याचे प्रतीक. जेव्हा त्यांची कृपा तुमच्यासोबत असते तेव्हा राहुकेतू काळही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत चित्ताने हनुमान चालिसा वाचा आणि अनुभव घ्या त्यांच्या दिव्य संरक्षणाचा. दुसरा उपाय, मंगळ मंत्राने ऊर्जा वाढवा. मंगळ ग्रह हे तुमच्या जीवनातील ऊर्जा, कृती आणि आत्मविश्वास यांच्याशी संबंधित आहेत. जर तुम्हाला प्रत्येक कामात गती, धैर्य आणि यश हवे असेल तर दररोज किमान 108 वेळा या मंत्राचा जप करा. ओम क्रा क्री क्रौं सह भौमाय नमः. या बीज मंत्राचा नियमित जप तुमच्या जीवनात आंतरिक शक्ती आणि भाग्याचा तेज वाढवेल. तिसरा उपाय, उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. दररोज सकाळी नंगे पाय जमिनीवर उभे राहून तांब्याच्या लोट्याने सूर्याला जल अर्पण करा आणि सोबत म्हणावे, ओम आदित्याय नमः. हे छोटेसे कर्म तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा, मनात नवीन आशा आणि जीवनात नवीन आत्मविश्वास भरून टाकेल. जेव्हा सूर्यकिरण तुमच्या डोळ्यांवर पडतील तेव्हा नशीबही तुमचं साथ देऊ लागेल. चौथा आणि सर्वात सोपा उपाय, महामंत्राचा जप. जेव्हा जीवनात मानसिक तणाव असतो, गुंतागुंत असते, भीती वाटते, तेव्हा एक असा मंत्र आहे जो अंधाराला उजेडात बदलतो. ओम नमः शिवाय. दररोज शांत मनाने किमान 108 वेळा या महामंत्राचा जप करा. मग बघा कसं तुमच्या आतून भीती नाहीशी होईल, स्थैर्य वाढेल आणि जीवनात शांती, समाधान आणि सुखाची बरसात होऊ लागेल. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल, जर या उपायांमध्ये तुम्हाला आशेचा किरण दिसला असेल, तर एक सुंदरसा लाईक नक्की करा. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच खरी, सखोल आणि आध्यात्मिक भविष्यवाण्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, या उपायांमध्ये फक्त कर्म नव्हे
तर श्रद्धा देखील दडलेली आहे. तुम्ही जर पूर्ण मनःपूर्वक आणि नितांत विश्वासाने हे केलंत तर यश, समाधान आणि आत्मविश्वास तुमचे जीवन उजळवतील. हे शब्द तुमच्या मनाला स्पर्शले असतील तर ते इतरांपर्यंत पोहोचवा आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अध्यात्माकडे वळता तेव्हा ब्रह्मांड स्वतः तुमच्या मदतीला धावून येते. पुन्हा भेटूया आध्यात्मिक उन्नतीच्या नव्या टप्प्यावर. तोपर्यंत जय श्रीराम, जय बजरंगबली.